7 6 5 4 3 2 1. क्या बात आहे, टाळ्यांचा गजर होतोय. अंतिम फेरी खेळण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल झालेत माणगावकर. शुभम जाधव आणि कंपनी, शादाब गैबी 11, लोणशी माणगाव आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळेल. जगत सरकार, प्रिन्स ऑफ तारकेश्वर, पश्चिम बंगाल राज्याचा सुपरस्टार, आणि त्याच्या जोडीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये रवी बनारस, काशीवरून आला हा खेळाडू इकडे महाराष्ट्रात आणि आता श्रीवर्धन मध्ये. रवी बनारस एक धडाकेबाज बॅटर आहे उत्तर प्रदेशचा, आणि त्याच्या जोडीला पश्चिम बंगालचा बॅटर. परंतु दुसऱ्या बाजूला रायगडच्या माणगाव तालुक्यातील 11च्या 11 खेळाडू अखिल भारतीय संघाला टक्कर देतील का? रायगड आहे, टक्कर दिल्याशिवाय राहणार नाहीये, आणि त्याच्यामुळे दोन्ही संघांना पाठिंबा इकडे मिळणार आहे. मजा येईल या मॅच मध्ये. हरी सर काय म्हणाल? की रायगडकरांचा इतिहास आहे, ही मराठ्यांची भूमी आहे, तर टक्कर नक्की दिली आहे. कारण दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा. रायगडने दिल्ली जिंकली हा इतिहास आहे, रायगडाने दिल्ली जिंकली हा इतिहास आहे, आणि पुन्हा एकदा रायगड दिल्ली जिंकेल का हे सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना पाहायचं आहे. आणि आज अंतिम फेरीचा सामना, सुपर डुपर हिट स्पर्धा, आणि युनिटी ग्रुपचं कौतुक करावंच लागेल. जे काही करायचं भव्य दिव्य करायचं, जे काही करायचं शिस्तबद्ध करायचं, जे काही करायचं त्याचं नाव कित्येक महिने निघलं पाहिजे, हे करायचं, हे या क्रिकेट प्रेमी मित्रांनी ठरवलं आणि ते यशस्वी देखील करून दाखवलं. आणि म्हणूनच त्यांच्याही नावाची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अफजलभाई मेमन असतील, संदेशजी कीर असतील, सिद्धेशजी कोसबे असतील, फाईजभाई नजीर असतील, त्याचबरोबर मनसूरजी गिरे असतील. देवा मोटर्स यांच्याकडून जगत सरकारच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. परंतु माणगाव एक्सप्रेस शुभम यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. एका तालुक्यातील 11च्या 11 आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतातील वेगवेगळ्या राज्यातील 11 आहेत. त्याच्यामुळे रायगडच्या माणगावचे 11 विरुद्ध अख्ख्या भारतातील 11. जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. फायनल मॅच युनिटी ग्रुपच्या या स्पर्धेची, तटकरे साहेब चषकाची, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची, आणि त्यांच्यामध्ये सुरू होणारा फायनलचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल, परंतु त्या अगोदर एकदा टाळ्या आणि आवाज व्हायला हरकत नाहीये. बोला गणपती बाप्पा. मॅचला होते या ठिकाणी सुरुवात. सुपर डुपर हिट मुकाबला, एक जबरदस्त स्पर्धा. रवी बनारस स्ट्राईकला पाहायला मिळतात. तर पहिला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटची कडा घेत पॉइंटच्या दिशेने गेला, तिकडे मिक्स फील्ड झाली आहे आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 5 षटकांची मॅच, माणगावचा संघ टक्कर देतो. हरीश सर काय म्हणाल? नक्कीच सुरुवात चांगली होती. ऑन द मार्क हा पहिलाच बॉल पाहायला मिळाला. बीट केलं होतं रवी बनारसला, पण क्षेत्ररक्षकाकडून चुघडली बॅकवर्ड पॉईंटच्या. एक लेझी क्रिकेट फायनल मॅच मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगलनी स्ट्राईक आलाय. प्रिन्स ऑफ तारकेश्वर, पश्चिम बंगालचा स्टार, श्रीवर्धनच्या धर्तीमध्ये जगत सरकार दाखल झालाय. यस, रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे श्रीवर्धन. पर्यटकांना नेहमीच खुणावणारा श्रीवर्धन, क्रिकेटच्या रंगात रंगणारा श्रीवर्धन, आज युनिटी ग्रुपची फायनल पाहणारा श्रीवर्धन. यावेळेला फटका चांगला खेळलाय. जगतची बॅट आणि बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. मागची इनिंग तशी संपली, तिथूनच सुरुवात केली. डगाटोमधून सेट होऊन आलाय जगत सरकार. पहिल्याच बॉलला कव्हर रिझन मधून देखणा स्ट्रोक चौकार आलाय. जगत सरकार एक चौकार खेळला, मात्र इकडे समोर शुभम. यावेळेला फटका स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने मात्र आता खेळलाय. जगतचं सरकार सुरू झालंय आणि आणखीन एक बॉल सीमारेषा पार, चौकार.
साइडला जगत सरकार चौफेर फटकेबाजी, डोळ्याचं पारणं फेडणारी फटकेबाजी, देखणे स्ट्रोक जगत सरकारच्या बॅट मधून येतात. प्रत्येक षटकाराला हल्ला बोल आहे. पॉवर प्लेची बॅटिंग जगतची. हो हो हो, इकडे कमी गतीचा बॉल आहे. शुभम तरी कुठे कमी आहे. मानगाव एक्सप्रेस म्हणतात त्यांना. आणि 2 चौकार आले खरे, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. फायनल गाठली म्हणजे उगाच नाही गाठली आहे, मेहनत करून फायनल गाठली आहे. आणि त्यामुळे माणगावचा संघ देखील या ठिकाणी प्रतिकार करणार आहे. त्यांचा ही ज्यावेळेला परफॉर्मन्स होईल ना, अख्खे प्रेक्षक टाळ्या त्यांच्यासाठी देखील वाजवतील. शुभम समोर जगत. या वेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय आणि त्याला दाद मागितली आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी. येस, जगतने खेळाडूवृत्ती दाखवली देखील आणि कळवलं मला बॉल लागलाय आणि त्यामुळे डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. शुभमचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. एका बाजूला दिल्ली, एका बाजूला माणगाव रायगड यांच्यातील फायनल मॅच युनिटी ग्रुपच्या वतीने. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. आता टाळ्या शुभम साठी बसतील. वा शुभम वा, रायगडचा स्टार माणगावकडून आज मैदानात दिल्लीला सुद्धा टक्कर देताना दिसतोय शुभम जाधव. कमालीची गोलंदाजी. मागच्या 2 बॉलला जगत सरकारला शांत ठेवलं. आज या ठिकाणी अगदी एक छोटीशी लहानगी आली होती. तिकडे उभे होते खेळाडू, उभे होते त्या ठिकाणी दिल्ली टीमचे आणि त्याच्या ठिकाणी एक छोटीशी ताई, आमची छोटीशी दीदी आली आणि तिने सांगितलं जगतला मला एक सेल्फी पाहिजे. आणि जगत देखील खुश झाला आणि ही लहानगी देखील किती खुश झाली असेल, कारण जगत यांनी मात्र सेल्फी दिली आहे. हातात मोबाईल घेतला आणि ही घ्या सेल्फी. एकदा जोरदार टाळ्या या लहानगीसाठी झाल्या पाहिजेत. वा, हे प्रेम आहे सर. क्रिकेटकरांना प्रेम क्या अखंड भारतातून मिळतं. आपण या क्रिकेटचा देवही घोषित केला, सचिन रमेश तेंडुलकर. वा, आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ आपला आवडता आहे, लाडका आहे. क्रिकेट नसेल तर आपण आपला अवघड आहे, कारण क्रिकेट पाहिलं नाही, क्रिकेट खेळलो नाही तर शाबास. नॉन स्ट्राईकला आहे, परंतु स्ट्राईक वाचणारा जगत म्हणेल अब खेला हो बे. यावेळेला रिवर्सचा प्रयत्न आणि पोचलाय. माणगावच्या अमितनी मात्र या ठिकाणी जगतला थांबवलंय. जब सूरजने घेतलेली कॅच आणि आता टाळ्या अमित साठी वाजायला हरकत नाहीये.
समोर यामिनी 11 धमाका दिल्ली अखिल भारतीय स्तरावर गेल्या काही वर्षात ज्या संघाचा डंका पाहायला मिळाला, मुसद्दीक बंदरकर गोंदगरवाले त्यांच्याकडून ज्यांनी कॅच घेतली आहे सूरज यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. जवळच मॅचच्या दिशेने विकेट आलेली आहे. धाव संख्या जर पाहिली तर 16, परंतु अमितने घेतलेली विकेट. समोर आता संस्कार आलेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वेगात आलाय आणि तिकडे कमबॅक करताना पाहायला मिळतात अमित. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. एका बाजूला उत्तराखंडच्या डेहराडूनचा बॅटर पाहायला मिळतोय आपल्याला. हे पहा डगआउट आउट झालेत. चर्चा मात्र याची होते काय चुकी झाली आहे, परंतु सुरुवात चांगली केली होती जगतने. थोडेसे हसतायत सुद्धा आणि डोक्यालाही हात लावतायत. मी चुकलोय सुद्धा. आणि जायचं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा अमित. लोअरफुल टॉस समोर खेळलेत. फटका चांगला येताना पाहायला मिळालाय. फिल्डर आहे तिकडे शुभम आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. दिल्लीवाले सुद्धा चर्चा करतील हे एका तालुक्यातील खेळाडू आहेत, परंतु आम्हाला चांगला संघर्ष देत आहेत. परंतु पाहूयात मॅच कशी बनेल. की 17 धावा आता कुठेतरी रोख लावलाय. पहिल्या दुसऱ्या षटकात ते फुटलेलं धरण आता बांध घालताना दिसते अमित. मागच्या 3 बॉलमध्ये एकच धाव त्यांनी खर्ची केले. 17 धावा धाव फलकावर. रवी बनारस उसळी होती. फटका येस पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. सूरज पुन्हा एकदा रवी बनारसला सुद्धा या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. माणगावच्या मुलांनी कमाल करायला सुरुवात केली आहे. रायगडचा डंका वाजायला लागलाय. पहिले कोलकाता जिंकली, आता काशी. पुढे संजू कणी आलाय, कारण पहिले जगत सरकारला मागं पाठवलं रवी बनारसला आणि दोन्ही वेळेस सूरज टेंबे आला आडवा. झेल टिपलाय. सेलिब्रेशन पाहायला मिळते. अमित या नावाची चर्चा आहे. बॅक टू बॅक या षटकात 2 विकेट घेताना पाहायला मिळाले. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 17 वर धाव संख्या थांबली आहे. एक षटकार आलाय खरा, परंतु कमबॅक करताना पाहायला मिळालेत. 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नेतृत्व सुद्धा चांगलं करतायत शुभम जाधव. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 धावा धाव फलकावर. 2 विकेट माघारी आहेत. एका बाजूला दिल्ली आहे, एका बाजूला रायगडचं माणगाव आहे. लोणशी आहे. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग साठी येत आहेत. संकटात तर थोडासा दबावात दिल्ली आहे सध्या. वेगवान बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल, परंतु धाव नाहीये. एक डॉट बॉल. मला वाटतं रायगडकर टाळ्या वाजवतील, कारण दिल्ली बरोबर सामना आहे आणि दिल्ली विरुद्ध रायगड असा सामना. माणगाव तालुक्यातील 11च्या 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला हा बॉल तर डॉट आलाय, परंतु यामिनी 11 देखील काही कमी नाहीये. हे पहा MS धोनी स्टँड. आनंद घेतात प्रेक्षक. ओहो हो, पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा डॉट बॉल. शुभम काय कामगिरी करताना पाहायला मिळतात हरीश सर. माणगाव एक्सप्रेस आज रुळावर आहे. जबरदस्त गोलंदाजी. कोलकात्याची गाडीची पलटी मारली त्यांनी. शुभम जाधव कमालीची गोलंदाजी. संस्कार ध्यानीला शांत ठेवले इथे. एका बाजूला संस्कार, एका बाजूला संजू कणोजी. या सुपर संजू सुद्धा मैदानात आलेत. समोर शुभम जाधव. खोलव्या टप्प्याचा बॉल, त्याला मात्र कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत, त्यांच्याकडून मिसफील्ड झाली आहे. चुकीला माफी नाही. जिकडे कदाचित 1 किंवा 2 झाल्या असत्या, तिकडे 4. खराब क्षेत्ररक्षण फैसल कडून. डबल धाव जिथे होती तिथे 4 धावा आल्या. अर्थात या षटकात दबाव टाकला होता. आपण पाहतोय स्क्रीनवर या स्पर्धेचे सर्व युनिटीचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे अफजलभाई मेमन. त्यांच्या सौम्य खास या स्पर्धेसाठी पुण्या लोहगाववरून आले सचिन दादा कांदवे आपल्याला स्क्रीनवर पाहतायत. सचिन दादाही खुश असतील, एवढ्या मोठ्या स्पर्धेत त्यांना यायला मिळाले. आणि राहुलभाई शाह सुद्धा. परंतु मॅच चांगली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. श्रीवर्धनच्या क्रिकेटचा पॅटर्नच वेगळा आहे आणि तो आज आपण या ठिकाणी पाहतोय.
ओहो, आणखीन एक जबरदस्त बॉल. शुभम जाधव माणगाव एक्सप्रेस काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. एक चौकार मिक्सफिल्डने आला, परंतु शुभमला माहिती आहे कमबॅक कसं करायचं. शुभम पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहिलं मिळतात या ठिकाणी. नाव शुभम आहे, आपल्या टीमसाठी शुभ काम करताना पाहिलं मिळतात सध्याच्या घडीला. समोर दिल्ली आहे, परंतु एका बाजूला माणगाव रायगड आहे. 21 रन झालेत. शुभम समोर संस्कार ध्यानी ऑप्शनच्या बाहेरून बॉल मात्र उडवलाय आणि भिरकावलाय सुद्धा सीमारेषेच्या पार. षटकार. पुरस्कार ध्यानीला किती चेंडू शांत ठेवू शकता शुभम. मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला. पुन्हा एकदा यावेळेस उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट. हो हो, संजू कन्हैया बाद. पुन्हा एकदा सूरज होते. या लोणेरेचा सूरज त्या ठिकाणी होता आणि या रनआउट साठी या ठिकाणी सिद्धेजी कोसपे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. ज्यांनी रनआउट केले त्या सूरजसाठी. या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि किल्ला तर महाराष्ट्राची शान आहे. व्हाईट टी शर्ट, आपल्याला विनंती, आपण प्रत्येक बॉलला येणार आहेत का? आता परत येऊ नका. शेवटची सूचना आहे तुम्हाला. देवा मोटार्स कडून शुभम जाधवला 500 रुपयाचे पारितोषिक आले. जबरदस्त खेळ, काय आग ओकताना दिसते चंदू सर. शुभम जाधव रायगडची शान. रायगड तर शान आहेच, पण रायगडचा माणगावचा स्टार सुद्धा आज पुऱ्या जगभरात आपलं नाव कमावतोय. काय नेम लावलाय या ठिकाणी जबरदस्त सूरजने आणि एसटी उडवली आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 27 आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 म्हणजे इकडे थोडासा दबाव. म्हणजे हा सध्या जरी पाहिलं तर सामना 49% दिल्लीकडे आणि 51% सध्याच्या घडीला सामना रायगडकडे म्हणजे माणगावकडे आहे. ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे, 2 ओव्हर अजूनही बाकी आहे, परंतु प्रत्येक ओव्हरला गणित बदलत असतात. नवीन बॅटर मैदानात येऊन खेळ करणं तेवढं सोपं नाही आहे. संस्कार ध्यानी आणि जोडीला जर पाहिलं जब्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलर निघाले. यस, काय कॅच पकडली आहे. अगदी पॉवर प्लेच्या बाहेर जाऊन कॅच पकडलेली आहे. काय जबरदस्त कामगिरी सचिन करकरे. आणि सचिनने कॅच पकडलेली जी आहे, माझ्या मते सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ही रायगडची पॉवर आहे. होणारी कामगिरी त्याच्यापेक्षा आपण झालेल्या कामगिरीवर पैसे दे या ठिकाणी सगळ्यांनी द्या. त्यांचं कौतुक हे गरजेचं आहे. बॅट्समॅन नेम प्लीज. राहुल सोलंकी और मनीष. बराबर है. बैटर हो काय बॉल टाकलाय जबरदस्त. आणि कमी गतीचा हा बॉल. माणगावची तालुक्याची टीम, रायगड जिल्ह्यातील माणगावची टीम सध्या
दिल्लीला टक्कर देते. तसे आमचे तटकरे साहेब सध्या दिल्लीलाच असतात. MS धोनी स्टँड मध्ये पहा प्रेक्षकांचा गदारोळ. हे सगळे आलेत या स्पर्धेसाठी खास. दोन्ही टीम चांगल्या आहेत. मॅच चांगली होईल. यावेळेला समोर उडवलाय बॉल आणि ओ काय स्टँडर्ड आहे. खतरनाक. महेंद्र अंधारे टाळ्या टाळ्या. भुऱ्या भुऱ्या महेंद्र अंधारे काय क्षेत्ररक्षण केले. वा. देवा मोटर्स कडून महेंद्र अंधारेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. ज्यांनी या ठिकाणी पारितोषिक जमा केली आहेत ते लिहून ठेवलेली आहेत. तर या ठिकाणी मागील 6 बॉलमध्ये जी फिल्डिंग झाली आहे ना उच्च दर्जाची आहे आणि दिल्ली सुद्धा कमबॅक करू शकते. परंतु माणगाव रायगडची फिल्डिंग लाजबाब. काय मॅच चालली आहे. याला म्हणतात फायनल. या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे महेंद्र आहेत आणि महेंद्रची कामगिरी पाहून दुसरी धाव घेण्याची हिंमत नाही होणार आहे, कारण तशा पद्धतीचा पहिला बॉल त्यांनी अडवलाय. आणि इकडे धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 29. दबाव निर्माण केलाय. परंतु दिल्ली सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये आघाडीच्या टीम मध्ये आहे. समोर माणगाव रायगडच्या तालुक्याचा संघ यांच्यातील एक चांगली मॅच पहिल्या डावात पाहायला मिळते. दुसऱ्या डावात चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. परंतु हा क्षण सारखा सारखा येणार नाहीये. वर्षभरातून एकदा येणार. पुढल्या वर्षी वाट पाहावी लागेल. 365 दिवस. युनिटी ग्रुप, अफजल भाई आणि सगळी कंपनी आम्ही तुमचे आभारीच आहोत, कारण दर्जा दाखवलाय तुम्ही इकडे स्पर्धेचा. ओ आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. काय बॉलिंग केली जाते. जबरदस्त. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या होत आहेत. आणि इकडे बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मागणी केली. हरीश सर वाईट साठी रिव्ह्यू आहे इथे. प्रेक्षक पहा. आपले सर्व प्रेक्षक इथं पाहायला मिळतात. श्रीवर्धन आज या गुलामभाई पेशमा मैदानात आले का काय. मला वाटतं घरी कोणी नसतील, सगळेच इकडे आलेत. वा. आणि इकडे क्रिकेट एक मी तर म्हणेल ना, क्रिकेट एक नशाच आहे. आणि ही त्यासाठी आपण सगळे इकडे मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये लहान मुलांना घरचेच मोबाईल देतात, सांगतात मोबाईल मधले क्रिकेट खेळ, मोबाईल मधले गेम खेळ. परंतु श्रीवर्धन मध्ये सगळी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आलेली आहेत, कारण ही वेगळी संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळते. MS धोनी स्टँड जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. आणि तर सचिन तेंडुलकर स्टँड आणि विराट कोहली स्टँड का शांत आहे. जल्लोष तर तुमचाही आम्हाला पाहायचा आहे. क्या बात आहे. एक मिनिट. आता आवाज MS धोनी स्टँडचा येईल. किती आवाज पाहायचा. बोला गणपती बाप्पा. आणि सचिन तेंडुलकर स्टँड आणि विराट कोहली स्टँड आवाज येऊ द्या. क्या बात आहे. ही तर मजा आहे क्रिकेटच्या खेळाची. आज आपण या ठिकाणी पाहतोय. फेअर डिलिव्हरी. ओ यावेळेला फटका फसला. बॉल हवेत. हो प्रयत्न चांगले होते, परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे. आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ओव्हर नंबर 4 संपलेले आहेत. आणि 4 ओव्हर संपल्यानंतर यामीन 11 धमाका दिल्ली टीमची धावसंख्या झाली आहे 31 धावा. आणि अजूनही रायगड माणगावने दबाव दिल्लीवर निर्माण केलेला आहेच. सुजान कर्जीकर यांच्याकडून युनिटी ग्रुप साठी तब्बल 10,000 रुपये. आणि जर माणगावनी सामना जिंकला तर सुजान कर्जीकर यांच्याकडून 5,000 रुपये माणगाव टीमला सुद्धा. फैजल उर्जुक साहेब नगराध्यक्ष यांच्याकडून सुद्धा जर हॅट्रिक कुणी घेतली तर 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. परंतु पाहूयात, आता 1 ओव्हर बाकी आहे आणि मॅच मध्ये येण्यासाठी हरीश सर 1 ओव्हर सुद्धा काफी असते. आणि दिल्ली टीम सुद्धा काही कमी नाहीये. ते सुद्धा एवढ्या लांबून इकडे का आलेत. मुंबईला आले फ्लाईटने, तिथून इथे प्रवास करत आलेत, तर त्यांनाही दाखवायचंय या श्रीवर्धनच्या मातीमध्ये विजय तर सोपा नाहीये, परंतु तो विजय मिळवावा लागणार आहे. समोर माणगाव तालुक्यातील 11 मुलं सध्या टक्कर देत आहेत, परंतु हेमंत बनियाल साहेबांनी हा संघ उभा केलाय, तो सुद्धा टक्कर देणाराच आहे. त्यामुळे मजा येईल. 1 ओव्हर पाहिजे. काय होत आहे. सूरज टेंबे आता गोलंदाजीला. वेगवान यॉर्कर किंग म्हणून याला ओळखलं जातं. माणगाव स्टार सूरज टेंबे. समोर मनीष राठी. हो चांगला बॉल ऑन साइडला ढकललाय. बॅट आपटली त्यावेळेला आवाज सुद्धा आला, परंतु दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा. आणि ज्यावेळेला आपण मोठ्या टीमबरोबर खेळतो ना, आपली एनर्जी 100 नाही 200% लागते. सध्या माणगावकर ते करतायत.
परंतु दिल्लीचा संघ देखील पलटवार करेल आणि करावाच लागेल, कारण या ठिकाणी कमीत कमी 40-45 रन तर बनवावे लागणार आहेत. नाहीतर माणगावच्या मुलांना हे ग्राउंड काही नवीन नाहीये. माझ्या मते बऱ्याच फायनल माणगावने सुद्धा इकडे खेळलेले आहेत. त्याच्यामुळे पाहूया त्या ठिकाणी काय होईल. 33 धावा धावफलकावर आहे. मनीष राठी, राहुल सोलंकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर सूरज टेंबे. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. वेगाने बीट करतायत सुरेश टेंबे. दिल्लीला दाखवते माणगावकरांची ताकद, किती वेग आहे या खेळाडूकडे. जबरदस्त गोलंदाजी. आज अख्ख्या माणगावकरांनी रायगडकरांची मनं जिंकलीत सर. यस, महाराष्ट्राची अख्ख्या, कारण एका बाजूला दिल्ली आहे, एका बाजूला अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट सुद्धा असणार आहे. आणि त्याचमुळे आता पाहायचंय काय होईल. 34 धावा धावफलकावर. दिल्लीची टीम सुद्धा जबरदस्त आहे. प्रयत्न त्यांनाही करावे लागतील आणि काही मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला लोअर फुलटॉस समोर उडवलाय महेंद्र अंधेरे. हातात काय झालाय बॉल. विकेटचं पतन. एक विकेट या ठिकाणी पाहिला मिळते. पहा, त्यांची काही चुकी नाहीये, मॅचच दिसत नाहीये. जिकडे पहा तिकडे प्रेक्षक आहेत. काही जण तर फक्त माना डोकावतायत. काय दिसतंय का. टाचेवर उभे राहिलेत काही लोक, काही जण अंगठ्यावर सुद्धा उभे राहतील. विकेट तर आली आहे. त्यांनी फैजल साहेब किती 5000 हॅट्रिक घेतली तर. यस, आणि इकडे जर पाहिलं तर खासदार तटकरे साहेब चषक ही स्पर्धा आणि सगळे आमची सिद्धेशभाई आपलं, अफजलभाई आपलं, संदेश जिकीर आपलं, त्याचबरोबरने या ठिकाणी मनसूरभाई, फैजभाई आपल्या आणि सगळी टीम ज्यांनी संकल्प केला होता आम्हाला श्रीवर्धन मध्ये दर्जेदार क्रिकेट दाखवायचंय आणि दाखवून दिलं अख्ख्या जगाला श्रीवर्धनची पॉवर. जबरदस्त स्पर्धा इकडे आपण पाहतोय. आणि परंतु इकडे अविनाश राणा मागे पहिल्या पर्वातील ग्रामीण धमाका बिग बॅश मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल मिळवणारा खेळाडू, दिल्लीचा कॅप्टन म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे अविनाश राणाने. बब्बूने 3 बॉल. माणगाववाले किंवा रायगडवाले म्हणत असतील आता 3 बॉल मध्ये मोठा फटका नको. दिल्लीश्वर म्हणत असतील 1-2 आलेच पाहिजे. पाहूया काय होईल. दोन्ही टीमच्या मालकांचंही आपण कौतुक करू. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी मालकत्व घेतलंय. माझ्या मते पुढल्या वर्षी चढाओढ होईल. आम्हाला ओनरशिप पाहिजे आणि कदाचित त्याच्यासाठी बोली लावायला लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ओनर सुद्धा येतील ही स्पर्धा खेळण्यासाठी, कारण या ठिकाणचे ओनर काही करू शकतात. आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा सूरज, समोर जर पाहिलं तर बब्बू. या वेळेला फटका चांगला खेळला आहे. सीमारेषेच्या दिशेने वाटचाल. एक धाव त्या ठिकाणी. मसूद गजगे टेम्पल असा खेळाडू त्या ठिकाणी येताना पाहिला मिळाला. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. हरीश सर, धाव संख्या झालेली आहे ती 35. हे 2 चेंडू भवितव्य निर्धारित करील. उत्तरार्धात काय होईल, किती धावा चेस कराव्या लागतील माणगावला. आणि मला वाटतं माणगाव श्रीवर्धन रायगडच्या इतिहासात एक नवीन नोंद नक्की होणार आहे. पाहूया काय होईल. दुसऱ्या डावातच निर्णय तो लागणार आहे, परंतु पहिला डाव रंगत आलाय. इकडे आणखीन एका विकेटचं पतन. टाळ्यांचा गजर आणि कडकडाट. सध्या चमकतात गोलंदाजी करताना सूरज टेंबे आणि झेल टिपलाने एक रनआउट डायरेक्टेड केला सूरज मस्कर. 2 सूरज आज माणगावसाठी उदयाला आलेत रात्रीच्या वेळेस. 35 धावा म्हणजे थोडासा संघर्ष आहे. पाहूयात काय होईल. माणगावची पॉवर, रायगडची पॉवर आणि खासदार तटकरे साहेबांच्या मतदारसंघातील खेळाडूंची पॉवर ही म्हणावी लागेल इकडे. आणि आता पाहायचं या ठिकाणी काय होईल. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडले, त्यांचं स्वागत.
त्याचबरोबर आम्ही पल्लवी नायर मॅडम अल्टिमेट इव्हेंट मेकर्स आपले देखील आभारी आहोत. आमची सगळे या स्पर्धेशी जुडलेला प्रत्येक जण. परंतु पाहूयात 35 झालेत. एक बॉल बाकी आहे. विजय गडवाली, सूरज टेंबे. माणगाव तालुक्यात याही खेळाडूची चर्चा होते रायगडामध्ये. पाहूया दिल्लीच्या विरुद्ध माणगाव रायगड. 35 धावा झालेल्या आहेत. यावेळेला फटका खेळला आहे तिकडे. यस, एकच बॉल मिळाला आणि बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय. हा षटकार दिल्लीसाठी नक्कीच कामाला येणार आहे. आणि धाव संख्या झाली 41. 5 ओव्हर मध्ये पाहिजे 42 धावा. विजयचं कौतुक. परंतु पहिल्या डावामध्ये माणगावच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं कौतुक तुम्हाला टाळ्या वाजून द्यावंच लागेल. डीजे अफजलबाईंनी चषक भरवलाय. खासदार तटकरे साहेब चषक. त्याचा निकाल अजून 30 मिनिटांनी लागणार आहे. परंतु पाहूयात 41 झाल्यात. 42 करायच्यात. एक डाव संपलाय. दुसरा डाव सुरू होईल आता काही क्षणामध्ये. परंतु काय होईल आपल्याला पाहायचं. मी आभारी असेल अफजलबाई आणि सगळ्या कमिटीचा. कारण यानंतर दुसऱ्या डावामध्ये कुणाल दाते सर आणि सिद्दीक मेमन सर येतील. परंतु मला या स्पर्धेचा घटक होण्याची आणि ज्या परिसरातील प्रेक्षक माझ्याही समालोचनावर अगदी मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात, आपण सगळ्यांनी इकडे संधी दिली. तुम्हा सर्वांचं मनापासून 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 आभार. तसेच मला सुद्धा इथे संधी दिली युनिट ग्रुप आणि सर्वच या आयोजकांचे खूप खूप आभार. कारण या दिग्गज समालोचकांमध्ये तुमच्याच ठिकाणचा तुमच्याच गावातला एक समालोचन करण्यासाठी संधी मला निर्माण करून दिली. कुणालजी दाते सर असतील, चंद्रकांत शेट्टे सर असतील आणि सिद्दीक मेमन सर असतील, या दिग्गजांच्या समेत मलाही गेल्या 3 रात्री इथं समालोचन करण्याची संधी दिली. आयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद चंदू शेट्टे सर. धन्यवाद. आपण ऐकला हरीश दिघीकर सरांचा आवाज, याच दिघी गावचा. आणि आता आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. खासदार तटकरे साहेब चषकाचं हे आयोजन अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचल्याने काय मानगावकर काय कामगिरी केली आहे गोलंदाजीमध्ये पहिल्या सत्रामध्ये. परंतु अजूनही दुसरं सत्र जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं. परंतु एवढं म्हणू शकतो की शेवटच्या बॉलवर जो षटकार आला ना, त्याने एक नवसंजीवनी दिले. परंतु हा जो खेळाडू आहे, हा जो बाहुबली आहे, याच्याकडे ताकद आहे. मानगाव एक्सप्रेस याच्यावर संपूर्ण दारोमदार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते आणि आता चर्चा होईल त्या 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या मॅच मध्ये ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि ही रात्र आता वैराची नाहीये, ही रात्र आता जिंकण्यासाठीच्या संघर्षाची आहे. आणि जो संघ इथे जिंकेल तो संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलाय याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. संघर्ष पराकोटीचा अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. शादाब 11 लोणशी मानगाव या टीम कडून यामिन 11 दिल्ली धमाकाच्या विरुद्ध खेळण्यासाठी शुभम जाधव आणि महेंद्र अंधेरे. बिल्कुल कुणाल सर, ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से देंगे या गेंदबाज असरदार हो गए, ये देखना बहुत जरूरी है. मजा आएगा, मजा आएगा.
हे शब्द वापरले सिद्दीक मेमनाने आणि खरोखर ती मजा घेतली प्रेक्षकांनी. प्रचंड गर्दी आपण पाहतोय मैदानाच्या ऑलमोस्ट बाउंड्री लाईनच्या जवळपास सगळे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात अल्टिमेट इव्हेंट मेकर्स साठी देखील आज मोठा सुवर्ण योग आलाय. कारण दिल्ली धमाका क्रिकेट क्लब मध्ये महेश नावाचा खेळाडू त्यांचा आज डेब्यू करतोय आणि महेश साठी त्याच्या करिअर साठी दिल्ली धमाकासाठी हे सगळ्यात मोठी गोष्ट. आणि अल्टिमेट इव्हेंट मेकरचा महेश आज तुम्हाला दिल्ली धमाका या टीम मध्ये खेळताना दिसणार आहे. चला तर पाहूया महेशचा कसा फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय, कशी फिल्डिंग करतोय. महेशवर देखील आमच्या नजरा खिळलेल्या असतील. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. फर्स्ट ओव्हर अनुराग सारशर दिल्लीचा हा गोलंदाज. म्हणतात ना दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये श्रीवर्धन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बोरली पंचायत वडवली फाटावर या स्पर्धेचं आयोजन. पहिला बॉल उडवलाय. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. टीमला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि इथे पहिल्या बॉलवर चौकार आलाय. संघ जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पहा काय बॅटचा फोर्स होता. तडाखा बसला, बॉलला पाठवलं तडाके बंद चौकारासाठी अनुराग सारशर. सिद्दीक मेमन स्वागत नहीं करोगे हमारा? बिल्कुल स्वैग से करेंगे आपका स्वागत. एक चौबे के साथ स्वागत हुआ है. स्टार्ट अच्छा हुआ और बल्लेबाज शुभम जाधव. दुसरा बॉल परत एक वेळा ऑन साइडला हेलिकॉप्टर ड्राईव्हचा प्रयत्न. मिड ऑनला आहे फिल्डर. एक धाव तिथे मिळताना दिसेल. वेलकम टू श्रीवर्धन असं सांगितलं अनुराग सारशरला. पहिल्या बॉलवर सिद्दीक जी और बिल्कुल पहले गेंद के ऊपर चौका लगा, उसके बाद एक सिंगल बनाई है शुभम यादव ने. एक सेंसिबल क्रिकेट है. सेंसिबल क्रिकेट की जरूरत है, प्लानिंग वाले खेल की जरूरत है और अच्छा क्रिकेट मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा. शानदार खेल मैदान के अंदर, लाजवाब मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. एक तरफ यामीन 11 जिन्होंने रन कम बनाए हैं. कुणाल जी आपके पास बैंक बैलेंस कम है, उसके अंदर खर्चा सोच समझ के करना होगा. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के. प्रारंभिक बैटर महेंद्र अंधरे और शुभम यादव. ड्राईव्ह चांगला केला. मिड ऑनला फिल्डर आहे. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना महेंद्र अंधेरे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये धावा कराव्या लागणार आहेत. 42 पर्यंत पोहोचायचं असेल तर कमीत कमी 12 धावा तर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा संघर्ष सुरू आहे. जोखीम घेतली जाईल. रिस्क आहे तर रिवॉर्ड आहे आणि तो रिवॉर्ड एका धावेचा मिळतोय. आणि जीवनात देखील आणि क्रिकेटमध्ये देखील कधी कधी ती जोखीम घेतली जाते ते इथे दिसतंय. परत एक वेळा शुभम तयार. शुभम साठी हा बॉल. शेवटच्या क्षणाला बॅट थोडीशी खाली ठेवली. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. फक्त दिशा दिली शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत एक धाव मिळते शुभमच्या खात्यात. टीमची धाव संख्या 7. और बिल्कुल शुभम को पता है पुश करो खुश रहो. और बहुत अच्छे तरीके से पुश किया और एक सिंगल बनाकर नॉन स्ट्राइकर की तरफ चले गए. स्कोर कार्ड अब जाकर 7 रन बगैर किसी नुकसान के. पहला ओवर चल रहा है. दर्शकों से कच्चा कच भरा हुआ मैदान. फाइनल का मैच 42 रन बनाने. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर अनुराग अपने बॉलिंग मार पर कदमों का इस्तेमाल किया था. आगे आकर खेलना चाहते थे, जगह बनाकर खेलने की कोशिश. ये अंदर बल्ले का ताल्लुक नहीं है. लाइन बिल्कुल अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है. और अनुराग यही कह रहे हैं हमने इतने दूर से सफर क्यों किया है. हमारे पास भी टैलेंट है, बड़े मंच के हम बड़े कलाकार गए और अच्छी गेंदबाजी अनुराग द्वारा. यस पहिल्या षटकामध्ये कमबॅक केले अनुरागने. नक्कीच पहिल्या बॉलवर अनुरागला रागातच मारला चौकार, परंतु त्याच्यानंतर त्याने फक्त 3 सिंगल खर्च केल्यात. एक डॉट बॉल आलाय. महेंद्र मिड ऑफला आहे फिल्डर. परत एक वेळा धाव घ्यायची आहे. ती चोरटी धाव इथे पाहायला मिळते आणि आपण पाहतोय 2 वेळा हा प्रयत्न केला. रात्री 12:10 केलेली धावांची ही चोरी आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 8. और बिल्कुल 8 रनों का स्टार्ट मिला गया. बगैर किसी नुकसान के 8 रन बनाए गए. शुभम यादव 3 गेंदों में 6 पर. महेंद्र अंधेरे 3 गेंदों में 2 पर गए. स्टार्ट अच्छा हुआ है. बैटिंग करने वाली टीम कुल मिलाकर 42 रनों का पीछा 5 ओवर के अंदर. ये हमारे दर्शक क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के चहेते और क्रिकेट पर लगाव है, इसलिए ये आज की रात में इस लेट गुलाम भाई पेशीमाम
ग्राउंड के ऊपर हमारे दर्शक देखिए कहां कहां से आनंद ले रहे हैं। विराट कोहली स्टैंड भरा हुआ है, सचिन तेंदुलकर स्टैंड भरा हुआ है, MS धोनी स्टैंड भरा हुआ है और दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान, उसके ऊपर चलने वाली ये प्रतियोगिता। पॅक क्राऊड संस्कार ध्यानी थोडीशी चर्चा करतोय विजय गडवाली च्या बरोबरीने गडवालचा विजय गडवाली आता बॉलिंग साठी सज्ज होईल आणि समोर आपण पाहतोय महेंद्र अंधेरे शुभम जाधव ही जोडी आहे. पहिलाच बॉल फ्लाय स्लिप मध्ये हवेत होता, तिथून एक सिंगल घेतली जाते. सिंगल डबलचा खेळ आता आपल्याला या मॅच मध्ये नक्की पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या बाजूला जो संघ खेळतोय दिल्ली धमाका यामीन 11 हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. मोठमोठ्या स्पर्धा यांनी गाजवल्यात, त्यांना माहिती आहे फायनल मॅच मध्ये कसं खेळायचं. फायनल मॅचचं प्रेशर दोन्ही टीमवर समान आहे आणि हा सामना मला असं वाटतं की शेवटच्या बॉल पर्यंत लास्ट ओव्हर पर्यंत रंगेल्या. सिद्दीक जी और बिल्कुल इनके पास अनुभव है, इनके पास टैलेंट है और बड़े मंच के बड़े कलाकार दिल्ली की टीम है. यामीन 11 दिल्ली इस नाम से खेल रहे हैं. विजय गढ़वाली अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर की अगली गेंद हवेत आहे. फिल्डर मिड ऑफला झेल होण्याची शक्यता. क्रॅश ड्रॉप, झेल सोडलाय, जीवदान दिलंय, टाळ्यांचा गजर, शिट्ट्या वाजतायत. क्रॅश ड्रॉप केलाय मिड ऑफला अविनाश राणा बब्बूने आणि त्यानंतर MS धोनी स्टँड मध्ये. तो जल्लोष पहा, स्माइली फेसेस. आणि आता या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. मॅच ऑन. और बिल्कुल कुणाल जी पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. कैच छूटा मैच छूटा और कैच शुभम यादव का छूटा के आगे की तरफ गेंद थी, एक बार फिर ज्यादा ऊपर चली गई थी और कैच का मौका था, वहां पर खिलाड़ी थे और उन्होंने अब जाकर कैच छोड़ा. इस ओवर की गेंद बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातात डॉट बॉल. हे चांगलं कमबॅक आहे विजय गडवालीचं. एका धावेसाठी संघर्ष, कॅच सोडला इथे शुभमचा. आणि शुभम असा बॅटर आहे कुठल्याही क्षणी पलटवार करू शकतो, मोठा फटका त्याच्या बॅट मधून येऊ शकतो. तुम्ही पाहता युनिटी ग्रुपच्या माध्यमातून खासदार चषकाचं आयोजन, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा सन्मान, ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली. पहिल्याच पर्वामध्ये युनिटी ग्रुपने परत एक वेळा बीट केलं, लेंथने बीट केलं, लाईनने बीट केलं, पेसने बीट केलं. बॉल विकेट कीपरच्या हातात. और बिल्कुल शानदार लाई थी, अच्छी लाई थी. ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद रफ्तार के साथ विकेट कीपर जगत सरकार के हाथों में. लाइन बिल्कुल अच्छी गई, टप्पा बिल्कुल अच्छा गया. ऑफ स्टंप के बाहर 7वें 8वें स्टंप की तरफ हाथ खोलने का मौका नहीं है महेंद्र अंधेरे के पास. गेंदबाज क्रीज की गहराई का इस्तेमाल अच्छा करे. फाइनल का मैच ये सक्सेसफुल मैच है, बहुत अच्छा मैच और दर्शकों से भरा हुआ ये मैदान. लढावं लागेल या मॅच मध्ये. दोन्ही टीम संघर्ष करतायत. ओ परत एक वेळा बॉलने उसळी घेतली, टेक ऑफ घेत. फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेट मध्ये चांगलं फुटवर्क पाहिजे, त्यावेळेला धावा येत आहेत, संपर्क होतो. आणि इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. डॉट 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 3 डॉट बॉल आतापर्यंत आलेले आहेत. और बिल्कुल कुणाल जी महेंद्र अंधेरे जो है ना वो यही सोच रहे. देखिए सामने एक बार फिर कांच का बंगला गए, पत्थर कैसे मारूं, सामने विजय गढ़वाली गए, छक्का कैसे मारूं, ये सोचते रहोगे मैच छूट जाएगा. बल्ले के ऊपर गेंद आना चाहिए, मिडल ऑफ द बैट होना चाहिए, रन आने चाहिए. रन आएंगे बात बनने वाली है. मुकाबला बहुत अच्छा है. परत एक वेळा विजय गडवाल तयार. ओ पायातला बॉल, लगातार 4 डॉट बॉल इथे टाकण्यात यश आलेलं आहे. ऑडीचा लोगो तयार केलाय बॉलरच्या समोर. इथे गोलंदाज विजय गडवालीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहा लगातार 4 डॉट बॉल त्याच्याकडून येत असताना आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 10 धावा. हे 4 डॉट बॉल, पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिला, फुटवर्कच नव्हतं. क्रिजच्या आतमध्ये हा बॉल उसळी घेणारा होता. परत एक वेळा फिरवण्याचा प्रयत्न, दुसरा डॉट बॉल, त्यानंतर राऊंड विकेट अँगल करत आई बॉल बाहेर काढला, तिसरा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्कर राऊंड विकेटने. अनिल मांजरेकर यांच्याकडून या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, कारण याने 4 सलग डॉट बॉल टाकलेले आहेत. 4 डॉट बॉल विजय गडवाली, 500 रुपयाचं पारितोषिक त्याने जिंकलंय. अनिलजी मांजरेकर यांच्या वतीने मॅच ऑन. 10 धावा. तो जो षटकार आला होता, त्याचबरोबर समीर शेठ कादरी यांच्या वतीने देखील आमच्या सर्व समालोचकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच समीरजी कादरी. समीर कादरी इज फ्रॉम लंडन वरून नक्कीच इथे आलेले आहेत आणि त्यांचेही आभार, ज्यांनी समालोचकांसाठी एक कॉम्प्लिमेंट इथे पाठवली आहे.
सर्व समालोचकांसाठी. चला तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. फैसलजी उर्जू यांच्याकडून एक पारितोषिक आहे. 3 षटकार मारले, 5000. बॉल हवेत, बॉल हवेत, फिल्डर आहे, कॅच, आउट. विकेट आली आहे. मनीष राठी परत चालवली आहे काठी, आउट. सिक्सर जो आलाय तो लास्ट बॉलचा सिक्सर नक्कीच मोठा उपद्रव करून जाईल असं दिसतंय, परंतु हार मानणारा संघ नाहीये माणगावचा. शुभम जाधव जरी परतला असेल तरी देखील महेंद्र खूप महत्वाचा खेळाडू आहे या टीम कडे. 8 बॉल त्याने फेस केले, 3 धावा त्याने केल्यात, परंतु अजूनही या मॅच मध्ये दमकम आहे. कारण या मॅच मध्ये टार्गेट आहे 42 धावा झाल्या, 10 धावा करायचे 32. मॅच इज स्टिल ऑन. बिल्कुल कुणाल जी, मैच इज ऑन. टीवी रखिए ऑन, नजरें रखिए ऑन, गेम इज ऑन. मुकाबला ऑन है. दर्शक अभी भी टक लगा कर देख रहे हैं. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर. 30वें नंबर पर अब जाकर सूरज मैदान के अंदर आए हैं बैटिंग करने के लिए. 10 रन बनेंगे 1 विकेट के नुकसान पर. 42 रनों का पीछा इस मैच में करना है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मनीष राठी पहली गेंद के ऊपर सफल गेंदबाज है. मनीष राठी न्यू बॅटर सूरज साडी. आणि सूरजची खासियत आहे, त्या दिवशी मी त्याला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅच देताना विचारलं, लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेगला चांगली बॅटिंग करतो तो. त्याने सांगितलं माझा फेवरेट शॉट आहे. वाईट बॉल साठी DRS चा वापर इथे केला जाईल. फुलर लेनचा यॉर्कर होता, चॉप करण्याचा प्रयत्न. आणि हे आमचे प्रेक्षक पहा, MS धोनी स्टँड मध्ये प्रचंड गर्दी आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसतात. क्रिकेट आपल्यासाठी नक्कीच धर्म झालाय. आपण त्या गोष्टीची चर्चा पहिल्या दिवसामध्ये देखील केलेली आहे. जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत असताना युनिटी ग्रुप ने आयोजित केलेला हा खासदार चषक, अप्रतिम असं आयोजन आमच्या सर्वच कमिटी मेंबरच्या माध्यमातून करण्यात आलंय. अफजलबाई मेमन, अफजल 11 ग्रुप, बोरली पंचायतन, संदेश जिकीर, टायगर ग्रुप, वाईज नझीर, उद्योजक सिद्धेजी कोजबे, सरपंच दिव्यागार, त्याचबरोबर मोहम्मदभाई मेमन या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या वतीने सर्व समालोचकांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मोहम्मदभाई मेमन. त्याचबरोबर सिद्धेजी कोजबे, सरपंच दिव्या आगार, सुवर्ण गणेश क्लबचे अध्यक्ष आहेत. मनसूरभाई गिरे, रॉयल स्पोर्ट्स क्लब बोरली प्रतिनिधी आहेत. जाफरभाई अनवरी यांचेही आभार. आणि वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. टीव्ही अंपायरने हा निर्णय दिलाय. दॅट इज वाईट बॉलचा निर्णय इथे येतोय. मॅच मध्ये कहाणी बदलेल. बिल्कुल थर्ड अंपायर का डिसीजन वाइट बॉल का है. उसके बाद इनके कप्तान थोड़े से निराश दिखे गए. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. टीवी अंपायर का इशारा आया. हमारी टेक्निकल टीम टेनिस क्रिकेट .in पर यह फैसला दिखाया गया वाइट बॉल. और ये अब चर्चा नहीं होनी चाहिए. जितनी ज्यादा चर्चा करोगे उतना ज्यादा खर्चा होने वाला है. एक्सपीरियंस कैंपर खिलाड़ी है तो चर्चा भी करेंगे. कुणाल जी, रात की एक बार भी देखिए, शाम की चाय बड़े लोगों की राह है, समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. इतनी ज्यादा भी चर्चा नहीं करनी है कि खर्चा ज्यादा हो जाए. जितनी ज्यादा चर्चा करोगे खर्चा ज्यादा पड़ेगा. बिल्कुल सही बात आपने छिड़ी है सिद्दीक जी. व्हाइट बॉलचा निर्णय आलेला आहे. फायनल डिसिजन व्हाइट बॉल. 1 रन ऍड होईल. आलाय मैदानामध्ये सूरज मस्कर. हा सूरज रात्री चमकतो, हा सूरज रात्री तडपतो. या सूरजने याच्या अगोदर सामने जिंकून दिलेत माणगाव या टीमला. आणि आता तालुका आणि त्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माणगावच्या विरुद्ध दिल्ली अशी लढत आहे. म्हणूनच आपण मगाशी उल्लेख केला, दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि त्या महाराष्ट्राच्या श्रीवर्धन या पावन भूमीमध्ये ही महत्वपूर्ण लढत. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये स्क्वेअर लेग धावतायत. 2 फिल्डर आहेत तिथे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल निसटला. दुसरी धाव कंप्लीट होईल का? यस, कंप्लीट.
2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या डबलने 13 धावा. और बिल्कुल अब जाकर 13 रन बनेंगे. तेजी के साथ रन चुरा रहे गए दोनों बल्लेबाज. देखिए एक्शन रिप्ले के अंदर टेनिस क्रिकेट डॉट इन पर बल्ले के ऊपर सीधी तरीके से आई नहीं थी. मैंने वही कहा था, बल्ले के बीचों बीच लगेंगे, बल्लेबाज को सुकून मिलेगा, कॉन्फिडेंस साथ के पर. पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, उसका फायदा बैटिंग करने वाली टीम को मिला. गया भाग मिका भाग वाला खेल देखने के लिए मिला. स्कोर अब जाकर 13 पर 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर चल रहा है, 42 रन बनाने गए. मुकाबला बहुत अच्छा गया, इंपॉर्टंट मुकाबला. बोल तयार. परत एक वेळा 13 धावा स्कोर बोर्डवर. राऊंड विकेट. परत एक वेळा जास्त शफल झालाय. नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि नो बॉल आहे तर फ्री हिट मिळेल. आता ती चर्चा होते. राऊंड विकेटने बॉलिंग करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा आलाय आणि बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. तो अब जाकर चैलेंज किया गया. फील्डिंग करने वाली टीम ने चैलेंज किया. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. अब जाकर हमारे टीवी अंपायर जो है, थर्ड अंपायर है, वो बिजी होने वाले गए. और अब फैसला बहुत महत्वपूर्ण है. ऑनफील्ड अंपायर ने नो बॉल का इशारा किया गया. और अब आवाज नहीं आ रही है. MS धोनी स्टैंड. आवाज आनी चाहिए. आवाज नहीं है, आवाज नहीं है. दूसरी तरफ विराट कोहली स्टैंड. आवाज नहीं आ रही है. विराट कोहली स्टैंड. सचिन तेंदुलकर स्टैंड. आवाज नहीं आ रहे. कुणाल जी, कुछ लोगों को मैं जगह लेता हूं, कुछ लोगों को आप जगह लीजिए. ये माहौल बना हुआ, इलेक्ट्रीफाई माहौल है और शानदार मुकाबला मैदान के अंदर है. Action replay आता स्क्रीनवर आपला येतोय. ऑन फील्ड अंपायरने नो बॉलचा निर्णय दिला होता. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. ती चर्चा सुरू आहे. PCR रूम, प्रोडक्शन कंट्रोल रूम. डिसिजन अजूनही पेंडिंग. कदाचित साइड लाईनला कट करण्यासाठी हा अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. DRS चा वापर केलेला असावा, कारण ओ स्टेप साठी हा कदाचित नसावा. या साइड लाईन साठीच हा डिसिजन पेंडिंग होता आणि त्याचमुळे आता टीव्ही अंपायर ची मदत घेण्यात आली. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. बिल्कुल हमारे टीवी अंपायर बिजी हो गए. अब जाकर क्या फैसला आने वाला है ये भी देखने वाले गए. और नो बॉल. अंपायर का फैसला नो बॉल. रिव्यू अनसक्सेसफुल. चैलेंज किया था अंपायर के फैसले को और अब जाकर नो बॉल का इशारा. कुणाल जी, ये अब जाकर एक बार फिर कहानी में ट्विस्ट है. नो बॉल का इशारा आया गए. मौका भी है, दस्तूर भी है. शानदार मुकाबला, फाइनल का मैच है. स्कोर कार्ड अब जाकर आपकी स्क्रीन के ऊपर आप देखने वाले हो. 14 रन बने गए. चर्चा करेंगे. चलिए, सभी खिलाड़ी अपने जगह पर जाएंगे. चर्चा नहीं होनी चाहिए. अंपायर का, टीवी अंपायर का जो इशारा है, थर्ड अंपायर का इशारा है, नो बॉल का आया गया. नो बॉल. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. ही क्रीडा नगरी सध्या आपल्याला पाहायला मिळते. लेट गुलामबाई पेशीमाम स्टेडियम आहे आणि पहा स्टेडियमचं ड्रोनचं हे दृश्य. पक्षाच्या डोळ्यातून ही क्रीडा नगरी कशी दिसेल याचं पूर्ण चित्रण आपल्या मेन स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं दृश्य. वडवली फाट्यावर आपण आहोत श्रीवर्धन या तालुक्यामध्ये आणि तिथे केलेले हे आयोजन युनिटी ग्रुपच्या माध्यमातून. अफजलबाई मेमन, अफजल 11 ग्रुप, बोरली पंचायतन, संदेजी कीर, टायगर ग्रुप, फाईक नझीर, उद्योजक सिद्धेजी कोजवे, सरपंच दिव्य आगार, सुवर्ण गणेश क्लबचे अध्यक्ष मनसूरबाई गिरे, रॉयल स्पोर्ट्स क्लब बोरली प्रतिनिधी जाफरबाई अनवर यांनी त्यांचा संपूर्ण ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. दर्जेदार असं आयोजन. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता हात खोलावे लागतील. या मॅच मध्ये जर पलटवार करायचा असेल तर फ्री हिट बॉलवर एखादा मोठा फटका येणं गरजेचे आहे. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 14, 14, 28 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. 14 रन, 28 धावा करायचे आहेत अजूनही. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, कनेक्शन नाहीये. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव तर मिळेल. थ्रो येईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. और बिल्कुल कुणाल जी बल्लेबाज खुल कर नहीं खेल रहे. दबाव बना हुआ गए, पूरी तरीके से परेशानी में. विकेट चला गया शुभम का, उसके बाद बल्लेबाजी अच्छी नहीं हो रही है. खुलकर खेलने की जरूरत है और दबाव बना हुआ है पूरी तरीके से. कुछ लोग एक बार भी देखिए, संघर्ष का समय है, परेशानी का समय है. कुछ लोग निकल जाते गए, कुछ लोग बिखर जाते हैं. निखरने वाले को दुनिया सलाम करती है, बिखरने वाले को दुनिया नाम रखती है. परत एक वेळा बोल तयार.
ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे, सरळ त्याच्या हातात संस्कार. एक सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावर. डावा आतापर्यंत 16 लॉस ऑफ 1 विकेट. हा ड्रोन व्ह्यू सध्या तुम्ही पाहताय या लेट गुलामबाई पेशीबाम स्टेडियमचा. या ग्राउंडवर अनेक स्पर्धा होत असतात, सातत्याने होत आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आता ही स्पर्धा खासदार तटकरे साहेब चषक प्रत्येकाचं मन जिंकून चालली आहे. अपील केलेली नाहीये, कदाचित उंची जास्त असावी. परत एक वेळा एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. अंपायरचा सिग्नल लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 17 धावा और बिल्कुल 17 रन बनेंगे. तीसरा ओवर कहानी का चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर मनीष गेंदबाजी कर रहे हैं. 17 रन बनेंगे. 17 का आंकड़ा निल्सन आंकड़ा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. इस ओवर की अगली गेंद मनीष राठी. पुढचा बॉल. ओ एक्सप्रेस. काय बॉल होता. टाळ्या वाजवल्या सर्व प्रेक्षकांनी. ज्यांना क्रिकेटची कदर आहे त्यांनी तर नक्की टाळ्या वाजवल्यात. व्हॉट अ बॉल. वेगाने गेला. फेरारीचं इंजन लावल्यासारखा हा बॉल. आपल्या इथे निंजा एक स्पोर्ट्स बाईक आलेली आहे, बेनली आलेली आहे. ती जशी आवाज करते हायवेवर तसाच या बॉलने फर्राटा मारून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. और बिल्कुल कुणाल जी रफ्तार के सौदागर गेंदबाजी कर रहे थे. मनीष रफ्तार में गिरफ्तार करना जानते गए और अच्छी गेंदबाजी मनीष द्वारा. लाजवाब गेंदबाजी. अब जाकर 12 गेंदे बची गए. जीतने के लिए कुल मिलाकर अब जाकर 12 गेंदों में 25 रन की जरूरत. ही परी देखील सामन्याचा आनंद घेते. आज आपण पाहिलंय की अनेक आमच्या महिला माता भगिनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आलेल्या आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर भरपूर प्रेक्षक आहेत, मान्यवर आहेत. मॅच इज स्टिल ऑन. 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. आणि हा एक्सप्रेस बॉल पा स्लो मूव्ह मध्ये दाखवला जातो तरी देखील वेगाने चाललाय. विजय गढवाली आता बॉलिंग मार्कवर. मागच्या ओव्हरमध्ये विजय गढवालीने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावा करणं गरजेचे आहे. 10 किंवा 12 तर मॅच मध्ये मजा राहील. 12 बॉल 25, 12 गेंदे 25 रन. सिद्दीक जी आपकी क्या राय है इस बारे में? और बिल्कुल 12 गेंदे बच्चे 25 की जरूरत है. अब जब आपको 100% देना है. जो अब जाकर 100% देगा वो टीम जीतने वाली है. इंपॉर्टेंट मुकाबला है. मैच बहुत अच्छा चल रहा है. दोनों तरफ संघर्ष चल रहा है और अब जाकर मुकाबला जिस तरीके से चल रहा है सभी टक लगाकर देख रहे हैं. टीवी रखिए ऑन, नजरें रखिए ऑन. गेम इज ऑन. पहिला बॉल. ओ परत एक वेळा शफल झाला बॅटर. विजय गढवालीने ओळखलं, फॉलो केलं त्याला आणि इथे एक धाव कंप्लीट केली. ती देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये. मॅच इज स्टिल ऑन. सामन्यामध्ये रंग सातत्याने कायम आहे. 11 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. एक मोठा फटका माणगाव या टीम साठी जर आला तर या मॅच मध्ये माणगाव संघ कधीही पलटवार करू शकतो. आणि मी मगाशीच कॉमेंट्री मध्ये उल्लेख केला की पहिला मागचा ओव्हरचा शेवटच्या बॉलवर जो षटकार आला होता तोच कुठेतरी घात करून जाऊ शकतो. आणि काहीच तसंच चित्र आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे हा. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. तो कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जातो आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाहीये. अशी ही लढत पाहायला मिळते. ग्रँड फिनाले. ओ यॉर्कर. ओ क्रशिंग यॉर्कर. भन्नाट यॉर्कर. वेग प्रचंड. टाळ्या वाजतायत विजय गढवालीसाठी. क्या बात है. शानदार गेंदबाजी. जड़ में गेंदबाजी कर रहे हैं और विजय गढ़वाली को पता है हवा के बिना हम जी नहीं सकते, पानी के बिना हम रह नहीं सकते. ऐसा आलम है दोस्तों. यॉर्कर के बिना हम जी नहीं सकते. बहुत अच्छी गेंदबाजी और बिंदी गेंद. बहुत अच्छी लाइन. बहुत अच्छी गेंदबाजी विजय गढ़वाली द्वारा. परत एक विजय तयार. यावेळेला बॉल उडवलाय. कवसला. फिल्डर धावतायत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या 20. 22 धावा करायच्या आहेत अजूनही या मॅच मध्ये. 9 चेंडू 22 धावा. आता थोड्या टाळ्या माणगावकर देखील वाजवतात कारण त्यांना माहिती आहे एक मोठा फटका त्यांच्या टीमला पाहिजे. तिथून ते कमबॅक करू शकतात. शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 धावा राहिल्या तर मॅच स्टिल ऑन राहील. याच साठी केला होता अट्टास की शेवटची रात्र घोड व्हावी आणि शेवटची रात्र तुफान घोड झाली आहे. पैसा वसूल प्रेक्षकांचा हा सामना रंगत असताना प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. ओ बीट केलंय लेंथने बीट केलंय, पेसने बीट केलंय, गती काढली, कमी गती. बॉल विकेट कीपरच्या हातात.
डॉट बॉल पाहायला मिळतोय. और बिल्कुल शानदार गेंदबाजी, गेंदबाजों द्वारा अच्छी लाइन, अच्छा टप्पा और सटीक लाइन के साथ गेंदबाजी का ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी करेंगे, सटीक लाइन के साथ गेंदबाजी, तीखी गेंदबाजी और मौका नहीं है. कुणाल जी, कर्मभूमि के दुनिया में सम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है. 20 रन, 20 धावा. उडवला बॉल स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा ऍड होतील. 22. इथून 20 धावा करायच्या आहेत. चांगला सामना, मजा आली या मॅच मध्ये. अजूनही प्रेक्षक हालणार नाहीये जागेवरून कोणीच. त्यांना माहिती आहे हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगेल. लास्ट बॉल या ओव्हरचा. धावा करायचे 20. 7 गेंदे, 20 रन. बिल्कुल 7 गेंदों का खेल बचा हुआ है, 20 रनों की जरूरत है. बहुत अच्छा मुकाबला है, एक कांटे की टक्कर मैदान के अंदर. लो स्कोरिंग वाला मुकाबला था, मगर सबको ऐसा लग रहा था कि मुकाबला एक तरफा होगा, मगर ये मैच बहुत अच्छा मुकाबला. यामीन 11 दिल्ली धमाका, इन्होंने शानदार प्रदर्शन किया, लाजवाब प्रदर्शन. महेंद्र अंधेरे 14 गेंदों में 8 ही बनाए हैं. दबाव पूरा इनके पर है. दूसरी तरफ सूरज मस्कर 20 करायचे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बोल तयार. फुल टॉस होता. परत एक वेळा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन ते कंप्लीट होते. लास्ट ओव्हर मध्ये मॅच. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. आता आवाज झाला पाहिजे. स्पर्धा आवडली असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, विराट कोहली स्टँड, त्यानंतर महेंद्र सिंग धोनी स्टँड. सगळ्या स्टेडियम मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. लेट गुलामबाई पेशी बाम स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल मध्ये 19 धावा करायचे आहेत. लास्ट मॅच, ग्रँड फिनाले आपल्या समोर रंगत असताना स्पीड. चला तटकरे साहेब स्टँड. हा आवाज पाहिजे. दिल्लीच्या संसदेपर्यंत जो आवाज दुमदुमतो घुमतो, असा तटकरे साहेबांचा आवाज, आणि हा आवाज आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. युनिटी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलं. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचली. मोहम्मदभाई मेमन यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी आमचे जे स्कोरर मित्र आहेत त्यांच्यासाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने कॉम्प्लिमेंटच्या माध्यमातून देण्यात आलं. अफजलभाई मेमन, अफजल 11 ग्रुप, बोर्ली पंचायत श्रीवर्धन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. सत्यजी कीर, टायगर ग्रुप, फाइज नझीरी, उद्योजक सिद्धेजी कोसबे, सरपंच दिव्या आगार, सुवर्ण गणेश क्लब अध्यक्ष आहेत मनसूरभाई गिरे, रॉयल स्पोर्ट्स क्लब बोर्ली प्रतिनिधी, आणि त्याचबरोबर जाफर भाई अनवरी आणि त्यांचा ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. फुल टॉस होता. बॉल हवेत आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल का? हो, झाली ती 1 धाव कंप्लीट. आणि आता करायचे 18. 3 षटकार मारायचे सिद्दीक भाई. बिल्कुल 3 सिक्सर लगाने की जरूरत है. अब जाकर 5 गेंदों का खेल बचा हुआ है. 18 रनों की जरूरत है. 5 गेंदे 18 रन. क्या बल्लेबाज सरदार बनेंगे या गेंदबाज सरदार? गेंदबाजी बहुत कमाल की रही कुणाल जी, शानदार गेंदबाज है, लाजवाब गेंदबाजी है. मुकाबला बहुत इंपॉर्टेंट मोड पर है. दर्शक भारी तादाद में है. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर है. कच्चा कच भरा हुआ ये स्टेडियम. खासदार तटकरे साहब चषक 2025 का फाइनल का मैच. 5 गेंदे 18 रन. बॉल हवेत. टायमिंग पाहावं लागेल. गॅप मध्ये फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा. डाईव्ह मारली आहे तिथे आणि थोडीशी दुखापत झाली असेल तर लगेच प्रेक्षकांनी लक्ष घालायचंय. काय तो दर्जा तिथे दाखवलाय. सर्व खेळाडू तिथे जात आहेत. काय दर्जा दाखवलाय. मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है. हार जीत तो बस वक्त की सवारी है. आमची पूर्ण टीम आता तिथे जाईल आयोजकांची. त्याच्यामध्ये फाइज नझीर स्वतः धावत तिथे जात आहेत. सिद्धेश कोसबे जे सरपंच आहेत दिव्या आगारचे ते तिथे चाललेत. कारण आपल्या मैदानावर कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये याची काळजी आपण सर्व आयोजक सातत्याने घेत आलोय. आणि काय तो दर्जेदार फिल्डिंगचा प्रयत्न. काय एफर्ट आहे. लाजवाब. बॉल आतमध्ये ढकलला. त्याच्यानंतर प्रेक्षकांमध्ये जाऊन ती टक्कर झाली, परंतु होप सो की तो ठीक ठाक असेल. 4 धावा वाचवल्यात. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या एरियात तो आलाय.
दाखवून द्या त्याला की आपण कसे क्रिकेटचे समर्थक आहोत. एकदा जोरदार टाळ्या. और बिल्कुल शानदार फील्डिंग. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान रुक जाते गए जब आग लगी हो सीने में. अब आग पूरी तरीके से यामीन 11 दिल्ली धमाके के सीने में आग लगी हुई है. कुणाल जी बहुत अच्छा प्रदर्शन है. फील्डर कमाल की फील्डिंग कर रहे हैं. मैदान पर चल रहा है घमासान. खिलाड़ी लगा रहे जी जान. इस मुकाबले में अब जाकर जीतने के लिए 4 गेंदों का खेल बचा हुआ है. 17 रनों की जरूरत है. हमारे दर्शक ये क्रिकेट के दीवाने क्रिकेट के परवाने. 4 गेंदे 17 रन. एकच रन आली आहे. म्हणजे आता 4 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 17 धावा. पुढचा बॉल परत एक वेळा डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आहे संस्कार द्याणी. एकच धाव तिथे मिळेल. 3 बॉल मध्ये आता 16 धावा करायचे आहेत. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर अक्षाल यांनी त्यांच्या टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. परंतु मैदानामध्ये संदेश देखील खेळतोय जो आज दिल्ली धमाकामध्ये पदार्पण केलंय त्याने आणि त्याचा पायगुण पागिरी चांगला आहे. दिल्ली धमाका विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते. महेश जो मैदानाच्या आतमध्ये खेळतो अल्टिमेट इव्हेंट मेकर्सच्या माध्यमातून आणि त्याचा पायगुण पागिरी चांगला आहे. कारण आता त्याचा संघ अंतिम ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गावर आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. या बॉलवर सिक्सर पाहिजे मग येईल मजा. चौकार तरी पाहिजे तर येईल मजा. हो यॉर्कर. यॉर्कर टाकलाय. टो क्रशिंग यॉर्कर. आणि आता या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. बिल्कुल आखिरी 2 गेंदे बची हुई है. 16 रन की जरूरत है. ये यॉर्कर टो क्रशिंग यॉर्कर. आगे गेंदे जवाब नहीं था बल्लेबाज के पास. शानदार गेंदबाजी. गेंदबाज अच्छी गेंदबाजी करे. आखिरी ओवर के अंदर राहुल सोलंकी को आप देख रहे हो. कमाल की गेंदबाजी. अपने बॉलिंग बार पर ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे. ये भी गेंद भिंदे आते हुए रन लेने की कोशिश है. और एक बात भी देखिए धीमे रफ्तार के साथ रन ले रहे हुए. अंपायर के इशारा लीग बाई का आता हुआ. आखिरी गेंद अब जाकर बची है. आखिरी गेंद और जीतने के लिए इस मैच के अंदर 15 रन बनाने गए. लो स्कोरिंग वाला मैच. अब जाकर जीत के कतार पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. आणि शेवटच्या बॉलवर हा सामना इथे जिंकला यामीन 11 दिल्ली धमाका. हा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. खासदार तटकरे साहेब चषक आणि ही ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केलाय यामीन 11 दिल्ली. स्पर्धेमध्ये जिंकतोय. जावेद शेख यांचा संघ या स्पर्धेमध्ये जिंकतोय. अभिनंदन युसुफ मौलाना आणि जावेद शेख. यस डीजे.